आजच्या पिरियडमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे। आज आपण डेट ऑफ पार्टनर या प्रकरणामधील शेवटचा प्रॉब्लेम आपण आता सोडवून घेणार आहोत। तो प्रॉब्लेम आहे इल्युस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर 199 यावर दिलेला आहे। अखेरचा प्रॉब्लेम आपण सोडवून आपण या प्रकरणाला पूर्णविराम देणार आहोत आणि पुन्हा मग डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे महत्त्वाचं प्रकरण आपल्याला आता तुमचा पेपर पॅटर्न वगैरे जाहीर झालेला आहे। कदाचित आता परीक्षेच्या तारखा देखील जाहीर होतील म्हणून आपल्याला आणखी बरंच पुढे जायचं आहे, म्हणून आपण एवढ्यावर आता थांबणार आहोत। आजचा प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे पहा। प्रेम वर्मा शर्मा वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:1:1 म्हणजे रेशिओ कशा प्रकारचा आहे त्यांचा पहा। 2:1 म्हणजेच 2/4 प्रमाण 1/4 प्रमाण 1/4 अशा प्रकारे दिलेले आहे। आपल्याला फक्त इथं आणखी त्यांनी विचारलेलं आहे पहा। प्रिपेअर प्रेम्स कॅपिटल अकाउंट गिव्ह वर्किंग ऑफ प्रेम्स शेअर इन गुडविल अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल एवढं आपल्याला विचारलेलं आहे। वर्किंगला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि प्रेमचा अकाउंट आपल्याला उघडायला सांगितलेलं आहे। तेवढंच आपण उघडून पाहूया। आता पहा, लायबिलिटी साईडला क्रेडिटार्स आहेत, बँक लोन आहे, बिल्स पेएबल आहे आणि जनरल रिझर्व आहे। जनरल रिझर्व प्रथम आपण वाटून देऊया। तर जनरल रिझर्वचं पहा, नंबर 1 शेअर इन जनरल रिझर्व, पहा जनरल रिझर्व आहे 64,000 आणि यामध्ये हा आहे पहा प्रेम पहिला आहे, त्याचा हिस्सा आहे 2/4 अशा प्रकारे पहा 2/4 अशा प्रकारचा हिस्सा त्याचा आहे, आपल्याला दिलेला आहे 64,000। पहा 4×1 4 4×1 4 राहिले 2 14 झाले, 4×3 12 सॉरी किती येणार बघा आता 4×1 4 64,000 आहे ना शेअर्स जनरल रिझर्व 64,000 बरोबर आहे। हां तर 4×1 4 4×1 4 राहिले 2 24 झाले, 4×6 24 हे 16,000 आणि 16×2 32 32,000 जनरल रिझर्व कोणाला आलेला आहे? प्रेमला आलेला आहे। म्हणून प्रेमच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला 32,000 लिहा बाय जनरल रिझर्व 32,000। नेक्स्ट आहे मित्रांनो कॅपिटल अकाउंट दिलेले आपल्याला प्रेम 2,040 2,40,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,40,000 2,40,000। पहा आता वर्मा शर्माचं कॅपिटल आपल्याला घेण्याची गरज नाही। आता असेट्सवर काय काय ॲडजस्टमेंट झाल्या त्या पाहूया। प्रेम डाईड ऑन 30th June 2019 अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर मेड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 2 years। काय म्हटलं पहा, त्यांनी 30 जूनला प्रेम मृत झाला आणि खालील ॲडजस्टमेंट करण्याचे ठरवलं। ॲडजस्टमेंट वेड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years हे ॲडजस्टमेंटचा काही भाग चुकून ते वाक्य त्यामध्ये आलेलं आहे, सोडून द्या। नंबर 2ची ॲडजस्टमेंट आहे प्रेम्स शेअर इन द गुडविल ऑफ द फर्म बी गिवन हिम। प्रेमला गुडविलमधील त्याचा हिस्सा दिला जावयाचा आहे, तो कसा द्यायचा आहे पहा। आता गुडविल बी व्हॅल्यूड ॲट 3 times ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 year द प्रॉफिट वेअर मागच्या 4 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 3 times एवढा आपल्याला त्याला हिस्सा द्यायचा आहे। म्हणून अगोदर आपल्याला गुडविल काढून घ्यावे लागणार, गुडविलमधील मग त्याचा हिस्सा काढून घेऊ। तर गुडविलचं कॅल्क्युलेशन आता नंबर 2 टोटल प्रॉफिट किती आहे पहा। आता टोटल प्रॉफिट 15/16चा आहे 1,60,000
प्लस 16-17चा आहे 1,20,000 प्लस 17-18चा आहे 80,000 आणि 18-19चा आहे 40,000. फोर इयर्स. बरोबर पहा. आता त्याची बेरीज करा प्रॉफिटची. 0 0 0 हे 0, 4 आणि 8 12, 12 आणि 2 14, 14 आणि 6 20, 20ला 0 हातचे 2, 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 लाख. 4 इयर्स. बरोबर 4 1 4, 4 1 4. ॲव्हरेज प्रॉफिट आलेला 1,00,000 रुपये. नंबर 2, व्हॅल्यू ऑफ गुडविल. सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. बरोबर. ॲव्हरेज प्रॉफिट आहे आपला 1,00,000. नंबर ऑफ इयर्स परचेसेस पहा किती आहे. 3 टाइम्स. हे 3 टाइम्स इज इक्वल टू 3 लाख. व्हॅल्यू ऑफ गुडविल किती आलं 3,00,000. त्यामधला आता प्रेम्स शेअर 3,00,000 गुणिले हे 2/4, 4 1 4, 4 7 28, राहिले 2 20 झाले, 4 25, हे 3 शून्य वर दिले 75,000 गुणिले 2 बरोबर 1,50,000. 1,50,000 गुडविल हे प्रेमच्या हिश्श्याला आलेले आहे. याची एंट्री केली जाते गुडविल अकाउंट डेबिट टू प्रेम्स कॅपिटल अकाउंट. प्रेमच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आल्या बाय गुडविल. 1,50,000. नंतर पहा प्रिमायसेस बी व्हॅल्यूड ॲट ₹2,800. प्रिमायसेस पहा 2,40,000चे आहेत, ते 2,80,000 झाले. 40,000चा फायदा झाला मित्रांनो. म्हणून क्रेडिट साईडला ठेवून टाकायचं आहे ॲडजस्टमेंट अकाउंटच्या बाय प्रिमायसेस. हे 40,000, 2,40,000चे 2,80,000 झालेत. 40,000चा फायदा झाला आपल्याला. नंतर अँड RDD ऑफ ₹8,000 बी क्रेडिटेड ऑन डेटार्स. डेटारवर आपल्याला 800 रुपये RDD करायचा आहे. RDD आपला तोटा असतो म्हणून तो डेबिट साईडला लिहायचा आहे. तो RDD 8,000. नेक्स्ट adjustment number 4, drawing of Prem up to the date of his death were ₹15,000 per month. दरमहा 15,000 रुपयाप्रमाणे प्रेमने रक्कम व्यवसायातून आपल्या कौटुंबिक उपयोगासाठी ड्रॉ केलेली आहे, उचललेली आहे. म्हणून 3 महिन्याच्या काळामध्ये 15 त्रिक 45,000 त्यांनी उचललेले आहेत. म्हणून प्रेम्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉविंग्स अकाउंट. प्रेमच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉविंग्स 45,000 रुपये. नंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड ॲट 10% पर ॲनम अँड टू बी चार्ज ऑन ड्रॉविंग्स ॲट ₹4,000. तर ड्रायव्हिंगवर आपल्याला कॅपिटल इंटरेस्ट चार्ज करायला सांगितलेलं आहे. इंटरेस्ट आपल्यासाठी म्हणजे फर्मसाठी उत्पन्न असतं आणि त्या पार्टनरसाठी लॉस असतो, म्हणून त्याचा अकाउंट डेबिट होणार आहे. म्हणून इथं पुन्हा काय होणार आहे पहा, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्ज त्याच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण. म्हणून प्रेम्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्ज अकाउंट. इथं लिहायचं टू
इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स $4,000. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काढणार आहोत मित्रांनो. आता एवढ्यामध्ये आता पहा, या बॉक्समध्ये घेऊ आपण इकडं. हे कॅल्क्युलेशन नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पहा त्याचं कॅपिटल किती आहे, 2,40,000 कॅपिटल आहे. 2,40,000. 2,40,000वर कॅपिटल आपल्याला 10% या दराने आकारायचं आहे. 10% इंटू किती महिन्याचं, फक्त 3 महिन्याचं, एप्रिल मे जून या महिन्याचं. म्हणून जेवढ्या महिन्याचं इंटरेस्ट आहे तेवढी महिने अंशस्थानी आणि वर्षाचे महिने छेदस्थानी, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 0 0 0 0, 3 1 3, 3 चौक 12 आणि 4 1 4, 4 सक्क 24. म्हणजे त्याच्या अप टू डेट ऑफ डेथ पर्यंतचं त्याच्या कॅपिटलवरचं इंटरेस्ट आहे 6,000. त्याला तो फायदा आहे. म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रेम्स कॅपिटल अकाउंट. प्रेमच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ₹6,000. नेक्स्ट आता ॲडजस्टमेंट नंबर 5 झालेली आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढला आपण, ड्रायव्हिंगचं इंटरेस्ट नोंदलेला आहे. आता शेवटचे ॲडजस्टमेंट, द अमाऊंट ड्यू टू प्रेम बी ट्रान्सफर्ड टू हिज एक्झिक्युटर लोन अकाउंट. आता पहा इथं प्रॉफिट त्याचा पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितला आहे. पहा, प्रेम डाईड ऑन 31 June 2019 and the following adjustment were made on the profit on the average profit of last 2 years. म्हणजे ही ॲडजस्टमेंट थोडी अर्धवट दिलेली आहे मित्रांनो, परंतु तिथं त्यांना सांगायचं आहे की त्याला त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा नफा हा 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारावर द्यावयाचा आहे. ते लिहिलं पहा, ऑन द ॲडजस्टमेंट ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. म्हणजे 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारावर त्याला प्रॉफिट द्यायचा आहे. म्हणजेच तो प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करूया. आता नंबर 1, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारावर काढायचा आपल्याला. 2 वर्षाचा लास्ट पहा, लास्ट म्हणजे शेवटून 2 वर्ष, 40,000 आणि 80,000. तर पहिला ॲव्हरेज प्रॉफिट काढू आपण. इथं आपण ॲव्हरेज प्रॉफिट ही 80,000 प्लस 40,000 भागिले 2 बरोबर 1,20,000 भागिले 2 बरोबर 60,000. 60,000चा वर्षाचा हिस्सा आलेला आहे. म्हणजे आता नंबर 2 काढू, प्रोपोर्शनेट प्रॉफिट काढू. प्रोपोर्शनेट प्रॉफिट इथं पहा 60,000 गुणिले 3/12. कसे येतो पहा, प्रोपोर्शनेट प्रॉफिट कसा आला, 12 महिन्याला 60,000 होतो, तर 3 महिन्याला किती, सरासरी आपण काढले, सरासरी नफा हा वर्षाचा नफा झाला. आता हा 12 महिन्याला 60,000 तर 3 महिन्याला किती, या फरकानुसार आपण 3 गुणिले 60 भागिले 12 अशा प्रकारे केलं. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 1 4 राहिले 2, 20 झाले, 4 दुगणी 8 राहिले 2, सॉरी 4 5 20 सरळ भाग जातो इथं. आता 4 1 4 राहिले 2 20, 4 5 20 0. हे 15,000 प्रोपोर्शनेट प्रॉफिट आलेला आहे. आता 15,000मध्ये त्याचा हिस्सा किती आहे ते काढू आपण. नंबर 3 स्टेपला शेअर ऑफ प्रेम.
15,000 गुणिले त्याचा हिस्सा किती पहा 2/4 हे 2/4 पुन्हा 4 एक आता पहा बे एक बे असं करू बे एक बे आणि बे दुगणी 4 पुन्हा बे ने भागाकार करू बे 7 14 आणि बे 5 10 बे 7 14 बे 5 10 बरोबर 7,500 त्याचा मृत्यूच्या तारखेपर्यंतचा जो नफ्याचा हिस्सा आहे तो 7,500 आलेला आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू प्रेम्स कॅपिटल अकाउंट इज द प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. हे 7,500. हां, अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. पहा लक्षात ठेवा ह्या प्रॉब्लेममध्ये थोडी गुंतागुंत दिलेली आहे. म्हणजे पहिल्या ॲडजस्टमध्ये थोडं सुप्त अवस्थेमध्ये हा नफा कशा प्रकारे काढावा ते सांगितलेलं आहे. म्हणजे पहा पहिली ॲडजस्टमेंट कशी आहे प्रेम डाईड ऑन 38 जून 2019 अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वर मेड झालं. पुन्हा ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 2 years हे विधान थोडंसं अपूर्ण आहे, अर्थपूर्ण नाही, यातून काही अर्थ निघत नाही. तरी परंतु तिथं लास्ट 2 years म्हटल्यामुळे आपल्याला याचा अर्थ असा होतो की त्यांनी मृत्यूच्या तारखेपर्यंतचा नफा मागच्या 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारावर काढा असं त्यांनी द्यायला पाहिजे होतं. आणि त्यांचाही देण्याचा अर्थ असाच आहे, पण विधान पूर्ण लिहिण्यात आलेलं नाही. ते आपण योग्य अर्थाने घेऊन कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता पहा आपल्याला तो ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून तिथं नफा किती येतो तो बघू आता. आणि त्या नफ्यामध्ये प्रेमला हिस्सा किती मिळतो तेही पाहू आता. 40,000 हे 40,000 म्हणजे 32,000 नफा आला एकूण हे प्रॉफिट. तर 32,000 नफ्यामध्ये पहा त्याचा हिस्सा किती आहे पहा. नंबर 5 शेअर इन प्रॉफिट ऑन P&L ॲडजस्टमेंट अकाउंट आलेलं आहे. एकूण प्रॉफिट आलेलं आहे 32,000. 32,000च्या 2/4 त्याचा हिस्सा 2/4 म्हणजे 4 एक 4 4 8 32 आणि 8 दुगणी 16. 16,000 हिस्सा त्याला प्रॉफिटवर आलेला आहे. तोही या ठिकाणी घ्यायचा आहे बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात प्रॉफिट हा 32,000. अशा प्रकारे मित्रांनो आपण त्याच्या एक्झिक्युटरला किती रक्कम द्यायची आहे ते काढलेलं आहे. गुडविल दिली आहे, त्याला जनरल रिझर्व दिलेला आहे, नफ्यात हिस्सा दिलेला आहे, इंटरेस्टमध्ये हिस्सा दिलेला आहे. या सर्वांचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. आता त्याच्या एक्झिक्युटरला किती रक्कम देणे लागते ते बघूया आपण. 5 5 2 6 8 7 15 2 17 7 4 1 1 4 5 3 8 5 13 13 13 आणि सॉरी हां काय होते बा 5 5 हे 2 6 8 8 7 15 15 2 17 7 4 1 1 4 5 3 8 5 13 13 3 16 6 4 1 1 1 1 2 3 1 4 4,67,500 4,67,500 रुपये. त्यातले हे 45,000 आणि 4,000 वजा करून आपण किती येतात ते पाहू. हे 5 5 पुन्हा 5 4 9 9 किती 17 9 8 17 17 7 4 1 1 4 5 5 किती 6 5 1 6 आणि पुन्हा 4 4 4,18,500 टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. अशा प्रकारे 4,18,500 हे त्याच्या लोनला देणं, त्याच्या लोन अकाउंटला द्यावयाचं आहे. अशा प्रकारे आपण गणित पूर्ण केलं.